नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. CTET रिझल्ट 2026. CTET जी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची CBSE पॅटर्नवरची जी परीक्षा आहे ती 7 फेब्रुवारी 2026 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेली आहे. ही परीक्षा जी आहे ती काही विद्यार्थ्यांचं असं मत आहे की 7 तारखेचा जो पेपर होता तो अवघड होता. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की 8 तारखेचा जो पेपर होता तो जास्त अवघड होता. ही परीक्षा 2 शिफ्टमध्ये घेण्यात आली आणि ज्याच्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचा अभ्यासक्रम होता आणि दुसऱ्या पेपरमध्ये 6वी ते 8वी पर्यंतचा अभ्यासक्रम होता. तर या अभ्यासक्रमावरती असणारी ही जी CTET एक्झाम आहे त्याची ॲन्सर की लवकरच म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. परंतु ॲन्सर की आल्यानंतर अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ती कशी ओपन करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, CTETची अधिकृत वेबसाईट आपल्याला माहीतच असेल CTET.nic.in या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमची ॲन्सर की पाहायला मिळू शकते. या ॲन्सर की बद्दलची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यामुळे तुम्हाला ॲन्सर की डाउनलोड करण्याची एक ना एक स्टेप माहिती पडेल आणि तुम्ही तुमची ॲन्सर की सहजपणे ओपन करू शकाल. तर मित्रांनो, ही ॲन्सर की ओपन करण्याची प्रोसेस आपण आता बघूयात. ॲन्सर की डाउनलोड करण्यासाठी त्या दिलेल्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन क्लिक करा. CTET.nic.in वरती ही जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल. त्या पेजवरती CTET ॲन्सर की 2026 अशी लिंक येईल. त्या लिंकवरती गेल्यानंतर अशा पद्धतीनं तुमची विंडो ओपन होईल. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट CTET ॲन्सर की 2026 लाईव्ह अशा पद्धतीची अशी विंडो तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजे तुम्हाला तो तुमचा रोल नंबर आहे, ॲप्लिकेशन नंबर किंवा रोल नंबर किंवा तुमची डेट ऑफ बर्थ ती तुम्हाला इथं भरावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ भरायला लागेल. त्यानंतर तुमचा रोल नंबर, डेट ऑफ बर्थ भरल्यानंतर तुमचा पासवर्ड तिथं भरावा लागेल. जो तुम्ही दिला असेल तो पासवर्ड भरायचा आहे. त्यानंतर तुमची स्क्रीन ओपन होईल आणि त्या स्क्रीनवरती तुम्हाला PDF दिसेल. ती PDF जी आहे ती तुम्ही पासवर्ड भरल्यानंतर इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा इथं भरायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची PDF दिसेल, जी तुमचा ॲन्सर की असेल किंवा तुम्ही जो नंबर भरला तुमचा रोल नंबर जिथं तुम्ही टाइप करणार आहात, त्या रोल नंबरवरती तुम्हाला तुमचा पेपर दिसेल, त्याची PDF दिसेल. ती PDF तुम्ही डाउनलोड करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला ती PDF डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायची आहे, जेणेकरून ती तुम्हाला नंतरच्या माहितीसाठी उपयोगी पडेल. त्यानंतर त्याची ॲन्सर की जी असेल, ती ॲन्सर की एका बाजूला अपीअर होईल किंवा तिथं दिसेल, ती डाउनलोड करून ठेवायची आहे आणि ती डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याच्या प्रिंटसुद्धा काढू शकता आणि तुम्ही तुमचा जो पेपर दिलेला आहे, जी तुमची OMR शीट तुम्हाला दिलेली आहे, त्या शीटवरती तुम्ही जे ॲन्सर लिहिलेलं असेल, ते ॲन्सर किंवा ते उत्तर आणि या ज्या ॲन्सर कीमधलं PDF ओपन केलेली आहे ती, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रश्न तपासू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स समजून जातील आणि हे जे आता जी CTETची एक्झाम झालेली आहे फेब्रुवारी 7 आणि फेब्रुवारी 8-26 मध्ये, तर त्याची ॲन्सर की आल्यानंतर तुम्ही तुमचे मार्क्स चेक करू शकता. ते मार्क्स चेक झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही किती मार्कापर्यंत पोहोचताय, तुम्ही पास होताय किंवा नाही, म्हणजेच तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्हाला समजून जाईल. याचा उपयोग तुम्हाला तुमच्या म्हणजे OMR शीट चेक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढच्या गोष्टीसाठी म्हणजे तुमच्या जॉबसाठी, नवीन जॉबसाठी किंवा जे आधीच जॉबमध्ये आहेत त्यांना त्यांच्या पुढचा तो जॉब कंटिन्यू करण्यासाठी उपयोग होणार आहे. मित्रांनो, ही CTETची एक्झाम जी आहे किंवा आता जी TETची जून किंवा जुलैमध्ये एक्झाम येणार आहे, त्या दृष्टीने हा अभ्यासक्रम जो आहे तो एकच आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना चुकून ह्या परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडतील किंवा काही कारणाने ते पात्र होणार नाहीत, तर त्यांना TETचा ऑप्शन चांगला आहे
आणि सिलेबस तोच आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास सहजपणे करू शकाल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड CTET.nic.in वरती जाऊन तुम्ही तुमची ही सर्व माहिती घेऊ शकता आणि तुमचे रोल नंबर आणि किंवा डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला तुमची जो क्वेश्चन पेपर आहे आणि OMR शीट आहे ती उपलब्ध होऊ शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. आमच्या याच पद्धतीचे TET आणि CTETच्या अभ्यासक्रमावरती आधारित पुढचे काही व्हिडिओ येणार आहेत, तर ते तुम्ही नक्की पहा आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे, तर ते तुम्ही नक्की करा. आणि जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील जे अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे शेअर करा, जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघत आहात तर ते सुद्धा आम्हाला लिहून कळवा, जेणेकरून आम्हालाही कळेल की तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.